सखी, तू गर्भवती आहेस बरोबर. तुला आज मी ना एक प्रश्न विचारते. बाळाच्या मेंदूचा विकास नेमका कधी सुरू होतो? तुला वाटत असेल बाळाच्या मेंदूचा विकास बाळ जन्माला आल्यानंतर. बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्याचा ब्रेन डेव्हलप होत जातो. हो की नाही? असंच तुला वाटत असेल. पण सखी, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा पाया अगदी बाळ गर्भात आल्यापासून 3ऱ्या आठवड्यात सुरू होतो. म्हणजे निसर्ग बाळाच्या मेंदूचा विकास, त्याचा पाया अगदी 3ऱ्या आठवड्यापासून रोवायला सुरुवात करतं. मग या काळामध्ये आई म्हणून तू काय करायला हवे जेणेकरून बाळाच्या मेंदूचा विकास आणखी छान प्रकारे होईल? तू काहीही नाही केलं तरी बाळाचा ब्रेन विकसित होणारच आहे. पण जर तुला हे कळालं की बाळाचं ब्रेन विकसित होत आहे ते तुझ्या पोटात असल्यापासनं, तर तेव्हा तू काय करायला हवं? जसं एखादं रोपटं असतं. जसं सपोज एक एक्झाम्पल बघूया. आपण 2 रोपटे आणले, 2 कुंडीमध्ये लावले, दोन्ही वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावले. दोन्ही रोपटे आपल्याला माहीत आहे मोठे होणार आहे, फूल येणार आहे, फळ येणार आहे. पण जर आपण सपोज पहिल्या रोपट्याला छान पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला, खत दिलं, त्याची काळजी घेतली आणि दुसऱ्या रोपट्याला सहज तसंच ठेवलं, त्याला काहीच पोषक तत्त्व दिले नाही किंवा नॉर्मल जस्ट पाणी घातलं, तर कोणतं रोप छान बहरेल, फुलेल? ऑब्व्हियसली फर्स्ट. कारण त्याची तू काळजी घेतली आहे, त्याला तू छान पोषण दिलं, छान वातावरण दिलं आहे, तर ते लवकर फुलेल, ते जास्त टवटवीत दिसेल, छान बहरलेलं दिसेल ॲज कम्पेअर टू सेकंड वन. अगदी तसंच आहे. बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा तू काहीही नाही केलं तरी ते वाढणारच आहे, त्याचा ब्रेन डेव्हलप होणारच आहे. तेव्हा सखी, तुला वाटतच असेल की तुझं होणारं बाळ हे बुद्धिमान असावं, त्याची बुद्धी खूप तीक्ष्ण असावी, त्याने एकदा ऐकलेल्या, एकदा वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवावे, लगेच लक्षात ठेवावे, त्याचा फोकस छान असावा, तो खूप बुद्धिशाली असावा, असं प्रत्येक आईला वाटतं. तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की या संपूर्ण 9 महिन्याच्या काळात आईने बाळाच्या विकासासाठी कसं सुंदर, निरोगी, आनंदी वातावरण बाळासाठी तयार करावं, जेणेकरून आईही आनंदी असेल आणि तिचं जन्माला येणारं बाळ हे बुद्धिमान, आनंदी, निरोगी जन्माला येईल. नमस्कार, मी अपर्णा, 2 गोंडस मुलांची आई, बाय एज्युकेशन मास्टर इन फार्मसी. माझ्या स्वतःच्या गर्भसंस्काराच्या अनुभवातून आणि त्यानंतर केलेल्या अभ्यासातून, तसंच विज्ञानावर आधारित असे प्रेमळ आणि सहज समजणारे गर्भसंस्कार प्रत्येक आईपर्यंत पोहोचावे, हेच माझ्या या मातृसिद्धीचं एक ध्येय आहे, एक छोटंसं स्वप्न आहे. म्हणूनच पॅरेंटिंग इन भारतच्या मातृसिद्धी एका आईकडून दुसऱ्या आईसाठीच्या या सिरीजमध्ये एपिसोड 5मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आईला ना असं वाटत असतं तिचं जन्माला येणारं बाळ हे निरोगी, आनंदी, प्रेमळ, संवेदनशील, खूप शिकणारं असावं, समजून घेणारं असावं आणि खूप बुद्धिमान असावं, ज्याचं सगळ्यांनी कौतुक करावं आणि त्याने स्वतःचं, आईवडिलांचं नाव मोठं करावं, असं प्रत्येक आईची इच्छा असते. पण प्रत्येक आईला हे माहीत आहे का, तिच्या त्या बाळाच्या ब्रेनचा विकास हा तिच्या गर्भातच सुरू होतो. तिला वाटत असतं की बाळ जन्माला आल्यानंतर मी सगळं काही करेल त्याच्यासाठी त्याला छान क्लासेस लावेल, त्याला हे शिकवेल, त्याला ते शिकवेल. पण तिच्याकडे सगळ्यात सुवर्ण काळ तिच्या हातामध्ये असतो, तो 9 महिन्याचा काळ. आणि मग त्या काळामध्ये तिने काय करायचं याचीच तिला माहिती नसते. सखी, आता आपण ना यामागचं विज्ञान थोडंसं समजून घेऊया. जेव्हा मी फार्मसी करत होते ना, तेव्हा मी ब्रेनचा अभ्यास छानपैकी केला होता. पण त्यानंतरही आजही मी बाळाचा मेंदूचा विकास कसा होतो यावर अभ्यास करत आहे. आणि त्या अभ्यासातून मला असं कळलं की अगदी गर्भधारणेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये न्यूरल ट्यूब तयार व्हायला सुरुवात होते, फॉर्म व्हायला सुरुवात होते. मग नंतर 4थ्या ते 6व्या आठवड्यामध्ये त्या न्यूरल ट्यूबपासून ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड तयार होतो. ओके. मग 6व्या ते 12 आठवड्यामध्ये बाळाच्या मेंदूचे न्यूरॉन्स म्हणजे पेशी तयार व्हायला लागतात. मग नंतर काय होतं, हे न्यूरॉन्स तयार होऊन काय होतं, हे न्यूरॉन्स एकमेकांना जोडले जातात, त्यांचं नेटवर्क तयार होतं, त्यांचं जाळ तयार व्हायला लागतं. जेव्हा हे 2 न्यूरॉन्स एकमेकांना जोडले जातात, इथला जो पार्ट असतो जोडण्याचा त्याला सिनॅप्सेस म्हणतात. आणि ह्या सिनॅप्सवरच डिपेंड असतं बाळाचं शिकण्याची, ऐकण्याची, ग्रास्पिंग कॅपॅसिटी, फोकस, बाळ किती छान पद्धतीने शिकतं, किती एकदाच ऐकल्यावरती त्याच्या लक्षात राहतं किंवा विचारांची देवाणघेवाण या सगळ्यावर आधारित असते. म्हणून आईच्या पोटात असताना जेव्हा ब्रेन डेव्हलप होत असतं तेव्हा हा संपूर्ण काळ खूप महत्त्वाचा असतो.
आपण वरच्या उदाहरणात बघितलं, ज्या झाडाला रोपाला छान पोषक वातावरण मिळत नाही तेव्हा त्याची चांगली वाढ होत नाही. अगदी तसंच बाळाच्या ब्रेनचंही असतं. मग काय तर गर्भसंस्कार म्हणजे जबरदस्तीने बाळाला हुशार करणं नाही, तर बाळाच्या नैसर्गिक विकासासाठी जेव्हा बाळाचं ब्रेन डेव्हलप होत असतं तेव्हा त्या काळामध्ये बाळाला शांत, प्रेमळ, पोषक वातावरण देणं. मग आई जेव्हा या काळामध्ये बाळाशी प्रेमाने संवाद करते, बाळासाठी छान श्लोक म्हणते, आनंदी राहते, पोषक आहार घेते, त्याचप्रमाणे चांगले विचार करते, एखादी ॲक्टिव्हिटी करते, ध्यानधारणा करते, पुस्तके वाचते, तेव्हा हे सगळं मिळून तिला स्वतःचं वातावरण तर सकारात्मक मिळतंच, त्याचबरोबर तेच वातावरण बाळाला जातं आणि बाळाच्या मेंदूचा विकास छान होतो आणि बाळाचे जे न्यूरॉनचं नेटवर्क आहे ते छान प्रकारे तयार होतं. म्हणून गर्भसंस्कार म्हणजे बाळाला जबरदस्तीने हुशार बनवणं नाही, तर आईने सजग बनणं. जर आई सजग बनली तर आई बाळाला छान वातावरण देईल आणि जर बाळाला छान वातावरण दिलं गेलं तर होणारं बाळ, जन्माला येणारं बाळ हे साहजिकच आनंदी, निरोगी आणि बुद्धिमान जन्माला येईल. आता ना सखी, मी तुम्हाला आजची एक ब्रेन ॲक्टिव्हिटी देणार आहे. आजची ॲक्टिव्हिटी अगदी सोपी आहे, तुम्ही सहज ती करू शकता. तुम्ही ना जर राईट हँडने लिहित असाल ना तर तुम्ही लेफ्ट हँडनी आज लिहायचं आहे. एक तर तुम्ही लिहू शकतात आय लव्ह माय बेबी, किंवा तुमच्या बाळाचं तुम्ही जे काही नाव ठेवणार आहे ते तुम्ही तुमच्या लेफ्ट हँडनी 5 टाईम्स लिहायचं आहे. ओके, ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. जर तुम्ही लेफ्टी असेल तर तुम्ही राईट हँडने लिहायचं आहे. पण जेव्हा तुम्ही हे ॲक्टिव्हिटी करतात ना तेव्हा तुमचं फोकस पूर्णपणे त्या ॲक्टिव्हिटीवर असतं, तुमचं मन शांत झालेलं असतं, एकाग्र झालेलं असतं आणि याचा नकळतपणे बाळावर परिणाम होतो. स्वतःचा फोकस वाढतो, तुम्ही शांत व्हायला लागतात आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला नंतर बाळामध्ये दिसायला लागतात. तर तेव्हा आज ही ॲक्टिव्हिटी करा. तुम्ही ज्या हाताने लिहित नसाल त्या हाताने लिहा. मग ते झाल्यानंतर तुम्ही दोन्ही हातांनी देखील ॲट अ टाईम लिहू शकतात. ओके, आजची तुमच्यासाठी ही ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी आहे. आपण अशाच आणखी ॲक्टिव्हिटी पुढे घेणार आहोत. फक्त ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी मी स्पेशल एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल की काय ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी मी केल्या होत्या आणि काय करायला हवे, जेणेकरून बाळही हुशार होईल आणि तुम्हीही आणखी हुशार होणार. कारण आई हुशार असेल तर बाळ आपोआपच हुशार होईल, किंवा जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा तुम्ही बाळाला सांगण्यासाठी एक हुशार आई बनलेला असाल. आता ना आपण मॅजिक अफर्मेशन घेऊया. तुम्ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुमचे दोन्ही हात पोटावर ठेवायचे आहे, डोळे बंद करायचे आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मग हे अफर्मेशन बोलायचे आहे. आता माझ्या मागे बोलू शकतात किंवा तुम्ही नंतर व्हिडिओ बघताना देखील हे माझ्या मागे रिपीट करू शकतात. माझं मन शांत आहे. मी एक प्रेमळ आई आहे. मी माझ्या बाळाला योग्य ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करत आहे. माझं बाळ खूप बुद्धिमान आहे. माझं बाळ सुरक्षित आहे. एक सजग, प्रेमळ आणि आत्मविश्वासू आई आहे. चला तर आज आपण नेहमीप्रमाणे आपली मातृसिद्धीची प्रार्थना घेऊया. जी प्रार्थना फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या बाळासाठी नाही, तर जगातील प्रत्येक आईसाठी आणि आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी आहे. तर ती प्रार्थना आपण आता करूया. आणि तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रार्थनेचं महत्त्व काय असतं. हे ईश्वरा, प्रत्येक आईला उत्तम आरोग्य, धैर्य आणि शांत मन दे. प्रत्येक बाळाला उत्तम आरोग्य दे आणि प्रत्येक घरात सुख, शांती, आरोग्य आणि संस्कार नांदू दे. आणि भारताची पुढची पिढी निरोगी, आनंदी, बुद्धिमान आणि संस्कारी घडू दे. जय श्रीकृष्ण. सखी, लक्षात ठेव, गर्भसंस्कार म्हणजे एखादी जादूची कांडी फिरवून बाळाला बुद्धिमान बनवण्याची प्रक्रिया नाही, तर गर्भसंस्कार म्हणजे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी, बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी, बाळाला प्रेम, आनंदी, निरोगी, पोषक तसंच सकारात्मक वातावरण देण्याची सुंदर प्रक्रिया आहे. तेव्हा गर्भसंस्कार म्हणजे फक्त परफेक्ट आई बनण्याचा प्रवास नाही, तर एक सजग, जागृत आई बनण्याचा प्रवास आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आईने कोणती पोषक घटक तिच्या आहारात घ्यायला हवं आणि आणखी काय करायला हवं. अशा बऱ्याच गोष्टी आपण एपिसोड 6मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि पोटातील बाळाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.